वसई विरारमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीवर मोठा घाव घालत तुलिंज पोलिसांच्या एटीसीने 4,82,50,000 रुपयांचे कोकेन आणि MDMA जप्त केले। मोरेगाव नरिया नगर येथील वैष्णवी अपार्टमेंटवर टाकलेल्या छाप्यात 26 वर्षीय नायजेरियन महिला ओमुरोग्बे मेरिट एनाघेडे हिला अटक करण्यात आली। तिच्याकडून 663 ग्रॅम कोकेन आणि 1 किलो 10 ग्रॅम MDMA जप्त करण्यात आले। या प्रकरणातील आणखी 2 आरोपी फरार असून त्यामध्ये घरमालकाचाही समावेश आहे। पोलिसांनी NDPS कायदा आणि विदेशी नागरिक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। काल तुलिंज पोलीस स्टेशन येथे एक पुरुष आणि महिला अंमली पदार्थ विक्री करत आहेत अशी गोपनीय माहिती पोलीस इन्स्पेक्टर विजय जाधव आणि त्यांच्या टीमला मिळालेली होती। तर त्यावरून तुलिंज पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि अंमलदारांनी पंचांसमक्ष दिलेल्या पत्त्यावर रेड करण्यात आली आणि त्या ठिकाणी एका महिलेच्या ताब्यातून MDMA हा अंमली पदार्थ आहे, अंदाजे 1 किलो 10 ग्रॅम, तसेच कोकेन अंमली पदार्थ ज्याचं वजन 663 ग्रॅम असे 2 अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत। या दोन्ही अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय बाजारभावामध्ये जवळपास 4,83,00,000 एवढी किंमत आहे आणि यावरून महिलेस ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यामध्ये दुसरा जो तिच्यासोबत राहणारा तिचा मित्र तो देखील नायजेरियन आहे आणि याच्यामध्ये या दोन्ही परकीय नागरिकांना त्याचं कोणतेही व्हेरिफिकेशन न करता ज्या घरामध्ये राहण्यास दिलेलं होतं त्या घरमालक यांना देखील आपण आरोपी केलेला आहे। अशा पद्धतीने सदर गुन्ह्यामध्ये एकूण 3 आरोपी याच्यामध्ये केलेले आहेत। यामध्ये ज्या परकीय नागरिक आहेत यांच्याकडे व्हॅलिड पासपोर्ट आणि व्हिसा आहे का याबाबत तपास सुरू आहे। तसेच याच्यामध्ये यांनी माल कुठून आणलेला आहे आणि ते कोणाला विकणार होते याबाबतचा देखील तपास सुरू आहे। सध्या एक आरोपीला अटक केलेला आहे आणि त्या आरोपीला माननीय न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। आरोपीची बॅकग्राऊंड